नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। आणि आता यावेळची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे नितेश राणे यांच्या प्रकरणाची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यांच्या जामीन अर्जावरती पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे। न्यायालयाच्या आवारामध्ये सध्या शेकडो कार्यकर्ते जमलेले आहेत। न्यायालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आलेली आहे। सरकारी वकील घरात उपस्थित नसल्यामुळे ही सुनावणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे। नितेश राणे यांच्या प्रकरणातली सुनावणी आता सोमवारी पुढची सुनावणी होणार आहे आणि तोपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलली गेली आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। अजित, या सुनावणी दरम्यान नेमकं काय काय झालं आणि आतापर्यंतचे सगळे अपडेट्स? श्वेता, या सुनावणी दरम्यान सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि नितेश राणे यांचे वकील सतीश माने शिंदे या दोघांमध्ये युक्तिवाद झाले। सतीश माने शिंदे यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला। त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय होता खानविलकर या प्रकरणाचा, तो निर्णय न्यायालयासमोर ठेवला आणि त्या निर्णयाच्या आधारे त्यांनी असं म्हटलं आहे की न्यायालयाने आम्हाला 10 दिवसाचं प्रोटेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे आम्हाला अटक करू नये। आमचा जामीन अर्ज आम्ही करतो आहोत, तो जामीन अर्ज आम्ही करून आम्ही जेव्हा केव्हा तपास अधिकारी आम्हाला चौकशीला बोलवतील त्याकरता आम्ही चौकशीला हजर राहू। त्याचबरोबरीनं जर आमच्याकडून काही शुअरिटी पाहिजे असेल तर ती देखील आम्ही द्यायला तयार आहोत। अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो सतीश माने शिंदे म्हणजेच नितेश राणे यांच्या वकिलांनी केला होता। या युक्तिवादानंतर सरकारी वकील जे प्रदीप घरत हे VC द्वारे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सुनावणीला जॉईन झाले होते। त्यांनी जेव्हा युक्तिवाद केला त्या युक्तिवादामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की ज्या पद्धतीनं हा गुन्हा घडलेला आहे, ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास केलेला, या सगळ्या तपासामध्ये नितेश राणे यांचा थेट सहभाग आढळतो आणि याचमुळे जो नितेश राणे यांची चौकशी करणं बाकी आहे ते जर बाहेर राहिले तर या सगळ्या प्रकरणामध्ये प्रभाव पडू शकतो आणि कुठेतरी या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण लक्षात घेतलं तर सरकारी वकिलांचा युक्तिवाद या दिशेने होता की नितेश राणे यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जामीन जो आहे तो न्यायालयाने देऊ नये। आता तांत्रिक बाब जर आपण पाहिली तर सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता त्या निर्णयाचा जर आपण पाहिलं तर 10 दिवसाच्या आतमध्ये नितेश राणे यांना जेलमध्ये त्यांना कोर्टामध्ये त्या ठिकाणी शरण येण्याकरता न्यायालयाने सांगितलं होतं आणि ते जर न्यायालयामध्ये शरण आलेत तर त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी झालेली आहे। त्यामुळे त्याच दरम्यान त्यांनी जो आता जामीन अर्ज केलेला आहे त्या जामीन अर्जावरती सोमवारी सुनावणी आहे। या सगळ्या प्रकरणी जर लक्षात घेतलं तर त्यांना अटक झाली आहे असं आपण तांत्रिकदृष्ट्या म्हणू शकत नाही, कारण का नितेश राणे हे आता न्यायालयाच्या कस्टडीमध्ये आहेत, न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। त्यामुळे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी ठेवल्यामुळे नितेश राणे यांचा आजपासून पुढील 3 दिवसांमधला मुक्काम जो आहे तो न्यायालयामध्ये जाईल। आपल्यासोबत आपण वकील जे आहेत प्रदीप घरत, आपण त्यांच्याशी बोलूयात। प्रदीप घरत सर, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की या प्रकरणामध्ये नितेश राणे यांचा जेलचा मुक्काम वाढणार आहे का? त्यांना आता जो आम्ही हरकत घेतलेली आहे त्यामुळे त्यांना ताब्यात घेतलेलं नाही। मग सर, त्यांच्या जामीन अर्जावरती सोमवारी सुनावणी आहे, ही सुनावणी त्यांचा जामीन अर्ज पण आता म्हणजे घेतलेलंच नाही आता अर्थ होईल त्याच्यामध्ये। सोमवारी आम्ही जामीन अर्जावर स्टे वगैरे देऊ, पण मग तत्पूर्वी पहिला प्रश्न जो आहे आणि त्याच्यामध्ये मुद्दा उपस्थित केलेला आहे की सत्र न्यायालयाला याच्यात सुनावणी घेण्याचा अधिकार आहे। कारण जो अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो। नितेश राणे यांच्या या संपूर्ण प्रकरणाविषयी आताची जी ताजी माहिती समोर येते, पुढची सुनावणी ही सोमवारी होणार आहे आणि मात्र तोपर्यंत नितेश राणे कुठे असणार याच संदर्भात आपल्याला माहिती मिळवायची आहे। आता नितेश राणे यांच्या प्रकरणातली जी पुढची सुनावणी आहे ती सोमवारी तर होणार आहे। अर्थात प्रदीप घरत हे या सुनावणीसाठी हजर नव्हते किंवा ते व्हर्च्युअली या सुनावणीमध्ये सामील होते। अर्थात या गोष्टीमुळे ही सुनावणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे। तोपर्यंत या न्यायालयाच्या बाहेर राणे समर्थकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्तात सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे।
आताच प्रदीप घरत यांच्याशी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे संपर्क साधत होते आणि त्यांना या संदर्भात विचारलं असता त्यांची एक ओळ ही विशेष लक्षात आली की सत्र न्यायालयाला या संदर्भातली सुनावणी घेण्याचा अधिकार नाही असं घरत यांचं म्हणणं आहे। आता नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे किंवा मग या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये पुढे काय काय होतं याची तर उत्सुकता आहेच, मात्र आजची ही सुनावणी लांबणीवर पडली, अर्थात ही सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यामुळे या कोर्टाच्या बाहेर असलेला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय, कारण राणे समर्थकांची गर्दी आता कोर्टाच्या बाहेर वाढायला लागलेली आहे। आमचे प्रतिनिधी सिंधुदुर्गातून विशाल रेवडेकर आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, तुमच्याकडे काय आणखी माहिती आहे? विशाल रेवडेकर यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, मात्र ही दृश्य सिंधुदुर्गातल्या सत्र न्यायालयाच्या बाहेरची आहेत। तिथे पोलिसांचा बंदोबस्त, जिथे नितेश राणे हे स्वतः हजर झाले, कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांना दिलेल्या मुदतीमध्ये शरण येण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले होते आणि त्याप्रमाणे नितेश राणे हे कोर्टामध्ये आज हजर राहिले। मात्र जी सुनावणी सुरू झाली, दोन्ही बाजूचा युक्तिवाद देखील सुरू होता, मात्र ही सुनावणी आज काही पूर्ण होऊ शकलेली नाही, ती सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यामुळे आता नितेश राणे यांचा सोमवारपर्यंत मुक्काम हा न्यायालयीन कोठडीमध्ये राहणार का, किंवा मग सोमवारपर्यंत काय काय घडामोडी घडतात याकडे आपलं सगळं लक्ष असणारच आहे। न्यायालयाच्या बाहेरची ही सगळी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहे, जिथे पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि तो आणखी वाढवण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे देखील या संपूर्ण सुनावणीकडे लक्ष ठेवून होते आणि घरत जे विशेष सरकारी वकील हे आजच्या सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर नसल्यामुळे ही सुनावणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र तोपर्यंत नितेश राणे कुठे राहणार हा देखील प्रश्न आहेच। या संदर्भातली आपण सगळी माहिती मिळवूयातच, मात्र आता नितेश राणे यांच्या प्रकरणातली सुनावणी सत्र न्यायालयानं सोमवारपर्यंत पुढे ढकललेली आहे।